त्या आशू आणि शुभूचं असं एक वेगळं जग निर्माण झालं. त्या दोघांचं असं, त्या त्यांच्या जगात त्यांची सुख दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्या प्रॉब्लेम्सवरची सोल्युशन्स पण त्यांचीच. असं त्यांचं जग निर्माण झालं. शुभंकरचं, आशूचं आणि त्यांच्या बाळाचं. त्यात मला काहीच स्थान नाही. शुभूच्या आयुष्यात तर आता मला काही स्थानच उरलेलं नाही. ती जागा घेतली ती फक्त आशूच्या प्रॉब्लेम्सने. दिवसभर तर तो ऑफिसमध्ये आशू बरोबरच असतो आणि घरी आल्यावर सुद्धा बेडरूम मध्ये आशूच्याच प्रॉब्लेम्स विषयी बोलत असतो तो. एक मिनिट मिसेस प्रधा. पुढे एक शब्दही बोलू नका. तुम्ही असं कसं बोलू शकता? तुमच्या मनात असा विचार आलाच कसा? आत्या मला जेव्हा बोलल्या तेव्हा मी मुकाट्याने सगळं ऐकून घेतलं. कारण मला माहित होतं तुम्हाला माहितीये तसं काहीही नाहीये. पण आता तुम्हीच असं का बोलताय? कारण तुम्ही दोघांनी मिळून, रादर तुम्ही तिघांनी मिळून मला एकटीला टाकलं. मीराकडे सुद्धा एक मिनिट वेळ नसतो माझ्या मनातलं ऐकून घ्यायला. तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स तुमचे तुम्ही सॉल्व्ह करताय. माझ्यापर्यंत कुठलीही गोष्ट येतच नाही ना. शुभंकर सुद्धा ऑफिस मधनं आल्यानंतर पहिल्यांदा तुझ्या खोलीत येत. कृपा करून हे सगळं थांबवा. तुम्ही असा विचार करून खूप मोठी चूक करताय. मी हे नाही ऐकून घेऊ शकत. मी आजपर्यंत इथे राहत आले ते तुमच्या इच्छेखातर, तुम्हाला दिलेल्या शब्दाखातर. मला मान्य आहे सरोगसीबद्दल घरी न सांगण्याचा निर्णय माझा होता आणि त्यामुळेच सगळ्या अडचणी निर्माण झाल्या. इथून पुढे माझ्या अडचणींना मी एकटी तोंडते. तुमच्या मनात जर माझ्याविषयी संशय असेल तर या सगळ्याला काहीच अर्थ राहणार नाही. आणि एकदम मनातलं पावित्र्य संपलं की सगळंच संपतं. मी आता या घरात नाही राहू शकत. क्लास संपवलास, विचार कधी संपवणार? रोहन, पीजे कधीपासून मारायला लागलायस? विचार. संपणारी गोष्ट आहे यार.
आपण काही इथे बाल की खाल काढायला बसलेलो नाही आहोत. भांडायला पण नाही बसलो. प्लीज प्लीज, भांडण नको आता. बर, मग सरळच विचारतो. लग्नाचा निर्णय घेण्यासाठी तुला वेळ हवाय असं तू म्हणाली होतीस, ते कुठवर आलंय? लग्न कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे यार. नाही, कॉम्प्लिकेटेड नाहीये. आपण बघू तशी आहे. म्हटलं तर गोड, म्हटलं तर बोर. पण बरेच वेळा माणसं काय करतात माहितीये रोहन, लग्न झालं ना की लगेच नवरा आणि बायको या रोलमध्ये जातात. त्यांना ना एकमेकांशी मित्र म्हणून कम्युनिकेटच करतायत. आजूबाजूला बघ ना सगळीकडे काय चाललं. मीरा, पलाश, डिवोर्स, समीरचं आशूचं रिलेशन, मिस्टर प्रधान, मिसेस प्रधान, त्यांचं काहीतरी भलतंच. या सगळ्यामध्ये ना मला दादा आणि वहिनी आहेत ना ते जास्त समाधानी वाटतं. यू रिअलाइज किती दादा वहिनींची रिलेशनशिप ही सगळ्यात जास्त ट्रेडिशनल रिलेशनशिप आहे आणि तीच सगळ्यात जास्त सक्सेसफुल आहे. सुख ती रिलेशनशिप ट्रेडिशनल आहे म्हणून सक्सेसफुल नाही, त्यांना ती तशी जगाविषयी वाटते म्हणून सक्सेसफुल. ते परंपरा आहेत म्हणून तसं नाही वागत रे रोहन. त्यांना तसं जगणं योग्य वाटतं म्हणून ते तसं वागतात. मग आपल्याला का नाही तसं वाटत? अहो मी हे काम करू का म्हणून असं मी तुला कधीच नाही विचारणार रे. एखादं काम जर मला करावंसं वाटलं तर ते मी करणार, मग ते तुला आवडो न आवडो. त्यामुळे अहो मी हे करू का अशा रोलमध्ये मी कधीच जाणार नाही रोहन. आणि नकळत तुझा अपेक्षाभंग होईल. म्हणून मला जरा वेळ हवाय विचार करायला. आणि इनफॅक्ट रोहन मला विचार करायला वेळ नकोय. विचार करायला वेळ तू घ्यायला पाहिजे. मी कधीच बदलणार नाही, पण न बदलणारी मी तुला चालणार आहे का याचा विचार तू करायला हवास. म्हणून वेळ घेऊयात. अश्विनी, असा आताताई निर्णय घेऊ नकोस प्लीज. मीता, तू काय खूळ घेतलेस डोक्यात? काय वाटेल ते काय बोलतेस तू? हे बघ, असं काहीही नाहीये. आणि मला एक कळत नाहीये, विनाकारण का वाद उकरून काढतेस तू? हे बघ अगं, आपलं बाळ आहे तिच्या पोटात. समजा या सगळ्यामुळे अश्विनी चिडली आणि निघून गेली घरातनं, तर काय करणार आहोत आपण? तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? अगं आधीच किती टेन्शन मध्ये आहे. तिचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करायचे की? हेच म्हणायचंय ना तुला. काय फक्त तिचे प्रॉब्लेम्स दिसतात? तिच्या या प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये तू माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स निर्माण करतोय हे तुला दिसतच नाहीये. हे बघ,
मला जसं बाळ हवंय ना तसं मला तूही हवायस. शुभंकर, तू आणि बाळ तुम्ही दोघंही फक्त माझेच आहात. तू जरा शांत हो. बघ, आम्ही तुझेच आहोत, पण अगं या परिस्थितीत आपलं बाळ, आपल्याला आपल्या बाळाची काळजी करायला हवी आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बाळाला काही होणार नाही. बाळ जरी तुमचं असलं तरी ते माझ्या पोटात वाढते. ते सुखरूप असावं असं मला नाही का वाटणार. ही जबाबदारी माझी आहे आणि मी ती पूर्णपणे पार पाडेन. तुम्ही आजपर्यंत कराराच्या बाहेर जाऊन मला माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये खूप मदत केली, याची जाणीव आहे मला. आणि म्हणूनच इतके आरोप होऊन सुद्धा मी कुठेही जाणार नाही, फक्त तुमच्यासाठी. या हो, गोळ्या घ्यायच्यात ना. ही पण आहे. मला झोपला का नाही तुम्ही अजून? कसला विचार करताय? काय नाही ग, मला डिस्चार्ज मिळाला हे कळवलेत का तुम्ही आशूला? काही फरक पडणार आहे का तिला? ती रमले तिच्या आयुष्यात. प्रधानांकडे पैसे पाठवून दिले ना, हेच खूप झालंय. आता कुठली अपेक्षा नका करू तिच्याकडनं. बोलू नये पण जीव जातो का राहतो इतकी वेळ आलेली होती तुमची, पण आली ती तिकडनं. अशाला माणसं परदेशातून सुद्धा धावत येतात, पण ही आली का? नाही ना आली. अहो साधा निदान फोन तरी करायचा. हाताशी असतो ना फोन, मोबाईल हाताशीच असतो, त्याच्यासाठी धावत घराच्या बाहेर नाही जायला लागत. बरं, त्या फोनचे पैसे सुद्धा प्रधानच भरतायत, पण केला ना फोन? नाही. नाही मान्य ना, पैसे दिलेत तिने आपल्याला, ऋणी आहोतच आपण, 100% ऋणी आहोत. पण बाकी कुठली अपेक्षा नकोय करायला तिच्याकडनं. आता सगळ्या गोष्टी पैशात मोजायला शिकले ती. आता सगळी नाती विसरून गेली. ती तुम्हाला फोन करेल, तुमच्याशी बोलेल, 4 प्रेमाचे शब्द बोलेल, तुमच्याबद्दल कणव वाटेल असं काहीही घडणार नाहीये आता. गेले ते दिवस आता. माणसं बदलतात ना, हेच खरं. ती हे बदलली. सुखी आहे ना स्वतःच्या आयुष्यात, खूप आहे तेवढं. झोपा तुम्ही, झोपा. नका विचार करू जास्ती, काही फरक पडणार नाही विचार करू. आशू नाही वागणार असा. आणि ती आली नाही तर मी जाऊन भेटेन तिला. तोपर्यंत भलते निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही.
पलाश, पलाश, काय झालंय पलाश? मनातल्या गोष्टी एकमेकांशी बोलता येईन अशा झाल्या, अशा स्टेजला पोचलो आपण. तू लपवतोयस काहीतरी माझ्यापासून, कळत नाही का मला? पण आधीपासूनच असं अंतर राखून जगलो असतो आपण तर गोष्ट वेगळी होती. पण आपण एकमेकांचे मित्र होतो पलाश. सगळं काही शेअर करणारे, एकमेकांच्या गुणदोषांना ऍक्सेप्ट करणारे. ती मैत्री कधी गळून पडली? का दूर गेलास तू? किती दिवसांनी आपण आपापली कामं बाजूला सारून एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात केली होती. मिहीर इथे आल्यापासून एक छान हॅपी फॅमिली झाली होती आपली. मग अचानक हा दुरावा कुठून आला? पलाश, काय लपवतोयस तू माझ्यापासून? प्लीज. सहन नाही होत मला आता हे. असं वाटतं तू सांगावंस, पण भीती वाटते. सांगू नयेस असंही वाटतं. पलाश, हा दुरावा फक्त दूर व्हायला हवा रे. अश्विनी, मिसेस प्रधानांचं अजून काही बाकी राहिले का बोलायचं? माझं बाकी राहिलंय बोलायचं. आय एम सॉरी. नमिता तुला जे काही बोलली ते खरं तर तुला बोलायचं नव्हतंच. तिला सगळं मला मी खरं तर मीच भावनेच्या भरात त्यांच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतला. मला माहिती आहे त्यांना तसं बोलायचं नव्हतं. सध्या तिची मानसिक अवस्था कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे अश्विनी. मी समजू शकते. मी आता आई होणार आहे हे स्पष्ट दिसते. त्यांनी इतके वर्ष दडपून ठेवलेलं दुःख मला बघून सारखं उफाळून येत असेल. तरी पण त्यात तुमच्या आणि माझ्याबद्दल जे बोलल्यात ते मला नाही आवडलं. तुमचं बाळ जरी माझ्या पोटात असलं तरी मी निष्कलंक आहे. आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मिस्टर प्रधान. आय नो अश्विनी. मी तशी बोलेन. नाही, मीच बोलेन त्यांच्याशी एकदा शांतपणे. मी वाद नाही घालणार. मला फक्त त्यांच्या मनातला गैरसमज दूर करायचा.